नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा कुठल्याही प्रकारचा मनोरंजन करणारा नसून तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे। आता तुम्ही म्हणला आमच्याबद्दल कृतज्ञता, आम्ही असं काय केलं? हो मित्रांनो, माझं जे यूट्यूबवरचं अस्तित्व आहे ते फक्त तुमच्यामुळे। माझ्या ह्या 2 वर्षाच्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक भेटले आणि तुमच्यासारख्या रसिकांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं, कमेंट्स केले, शेअर केले आणि म्हणूनच माझा हा यूट्यूबचा प्रवास या 30,000च्या टप्प्यापर्यंत आलेला आहे। होय मित्रांनो, माझे यूट्यूबचे 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल तुमचे मनापासून ऋण व्यक्त करतो। आभार मानणार नाही, कारण आभार हे परक्याचे मानायचे असतात। आपल्या जवळची माणसं यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणामध्ये राहणं मला योग्य वाटतं। तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केलात, माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप शेअर केलं, कमेंट्स केले, लाईक केले, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो। मित्रांनो, बऱ्याच जणांना माझ्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायची इच्छा होती। माझे रील्स तुम्ही बघता, लाईक करता, शेअर करता, एवढ्या पुरतंच तुम्हाला माहीत आहे, परंतु याच्या पलीकडची एक माझी ओळख आहे, ती म्हणजे मी आंतरराष्ट्रीय कॉमेडियन आहे। कॉमेडियन म्हणजे माझा एकपात्री हसवाहसवीचा प्रयोग आहे। मित्रांनो, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर मी 1142 प्रयोग केलेले आहेत मित्रांनो। हा 1142 प्रयोग पूर्ण झालेले आहेत। आपल्या भारत देशाच्या बाहेर मलेशिया, थायलंड, जर्मनी या 3 देशांमध्ये माझे हसवाहसवीचे प्रयोग झालेले आहेत मित्रांनो। संपूर्ण महाराष्ट्रभर मी या कार्यक्रमाचे प्रयोग केलेले आहेत, त्याबद्दल काही शंकाच नाही। आणि ते फक्त तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक भेटले म्हणूनच मला हे शक्य झालं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो। मित्रांनो, आणखी एक दुसरा माझ्या आयुष्याचा किंवा माझ्या व्यक्तिमत्वाचा दुसरा एक भाग म्हणजे मी थिएटर आर्टिस्ट आहे। नाटक क्षेत्रातले माझे मित्र सोडले तर बाकीच्यांना माझ्याबद्दल जास्त माहीत नाही। तर गेली 30 वर्ष मी प्रायोगिक रंगभूमीवरती एक हौशी कलावंत म्हणून काम करतो। राज्य नाट्य स्पर्धेमधल्या प्राथमिक फेरीमध्ये पहिले आलेलं नाटकं अथवा अंतिम फेरीमध्ये आलेली पहिली नाटकं, ह्या सगळ्यामध्ये माझ्या अतिशय महत्त्वाच्या भूमिका होत्या। मला अनेक महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत, रौप्य पदकं मिळालेले आहेत, खाजगी संस्थांतर्फे मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। सगळे पुरस्कार हे राज्य पातळीवरचे आहेत। या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या, आज तुमचे ऋण व्यक्त करायचे होते, त्यानिमित्तानं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या म्हणून हा तुमच्याशी केलेला पसारा आहे। तर मित्रांनो, 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, तर 31,000 सबस्क्रायबरच्या दिशेनं माझा प्रवास सुरू झालेला आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्ही माझ्यासोबत असाल, तुम्ही मला शुभेच्छा द्याल, तुमच्या सदिच्छा माझ्या पाठीशी असाल, तुमच्या सदिच्छा माझ्या पाठीशी असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमचे मी ऋण व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।